काढलेलं आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे आहे। एवढी साधी आणि सोपी मागणी आहे साहेब आमची। त्यासाठी 15 दिवस झाले आम्ही बसून आहे। शासनाचा कोणताही प्रतिनिधी आमच्यापर्यंत येत नव्हता। 2.5 लाख लोकांना आम्ही आवाहन केलं होतं। 5 तारखेला भव्य असा रस्ता रोको आंदोलन झाला आणि आम्ही अजूनही सुद्धा सांगितलंय की जर 10 तारखेला जर अध्यादेश शासनाने नाही काढला, त्या अगोदर आम्ही मोर्चा सुद्धा काढला होता साहेब। हिवाळी अधिवेशनामध्ये 1 लाख लोक या विधिमंडळाला येऊन धडकले होते। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, तसेच माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि संपूर्ण सचिव आदिवासी मंत्री यांनी सुद्धा आश्वस्त केलं होतं की 1 जानेवारीला आम्ही परिपत्रक काढू बा आदिवासी गोंडगोवारी जमातीचं। पण त्यांनी परिपत्रक न काढल्यामुळे 26 जानेवारीला आम्हाला इथं बसावं लागलं आणि 26 जानेवारी पासून तर 30 तारखेपर्यंत आमच्या तब्येतीचे हाल अपेक्षा सुद्धा कोणी घेतली नाही। शासन सुद्धा आमचं चेकअप करायला येत नव्हतं। जेव्हा विरोधी पक्षनेते नानाभाऊ पटोले येऊन गेले तेव्हा कुठे आमचं सर्क्युलेशन सुरू झालं, म्हणजे टेस्ट घेणे सुरू झालं आणि 5 तारखेचा जो भव्य असा रस्ता रोको आंदोलन आहे त्याला गार्डबोर्ड लावण्याचं सुद्धा काम केलं आहे। शासनाने शब्द दिला होता, माननीय ॲडिशनल एसपी त्यांनी शब्द दिला होता की आम्ही कोणतेही केस दाखल करणार नाही। पण या आम्ही निंदा करतो त्या लोकमत पेपरचा, त्यांनी चुकीची बातमी छापलेली आहे। अजून आम्हाला कोणतेही परिपत्रक दिलेलं नाही आहे की तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे बा म्हणून। हे अशा पद्धतीचं चुकीचं वातावरण निर्माण करतात, आमच्या लोकांना डावलण्याचा प्रयत्न करतात। साधी आणि सोपी मागणी आहे। 85च्या GR मध्ये दुरुस्ती करण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या पॅरा नंबर 83 नुसार आदिवासी गोंडगोवारी ज्यांची संस्कृती वाघोबा नागोबा ढालपूजा आहे त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी। एवढी साधी आणि सोपी मागणी असतात आणि आमची लढाई आताची नाही असतात। गेल्या 1956 पासून, म्हणजे आज खेज खबरें देखने के लिए देखते रहिए सच्ची ललकार। 1950च्या पूर्वी आमची जाहीर नोंदी आहे ते गोवारी आहे आणि गोवारी हे गोंडाची उपजमात आहे, ती फॉरेस्ट जमात आहे। पण अनुसूचित जातीच्या यादीमध्ये आमची नाव नव्हतं, त्यामुळे त्या 1953 मध्ये शिफारस करण्यात गेली काका कालरकर आयोगामध्ये आणि 56 मध्ये जे नोंद आहे आमची गोंडाची उपजमात गोंड गोवारी या पद्धतीने आम्हाला लाभ 85 पर्यंत मिळत होता साहेब। आणि 85 मध्ये असंवैधानिक पद्धतीने विधिमंडळात पारित न होणारा अध्यादेश काढला, ज्यामध्ये त्याचं संशोधनच झालं नाही। आमच्याकडे परिपत्रक आहे ज्यामध्ये अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे सुद्धा सांगतो की जर तुम्ही सर्वेक्षणच नाही केला तर आमची संस्कृती कशी काय चेंज केली। त्यामध्ये आमची संस्कृती जी दिल्या गेलेली आहे ही गंगा जमुना या पद्धतीची दिल्या गेलेली आहे, ते सुद्धा डॉक्युमेंट आपण मुळात जे सुप्रीम कोर्टाचा जे जजमेंट आहे 18 डिसेंबर 2022चा, त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जे पॅरा नंबर 83 मध्ये आदिवासी गोंडगोवारी जमात ज्यांची संस्कृती वाघोबा नागोबा ढालपूजा आहे तेच खरे गोंडगोवारी आहे आणि ते आम्ही आहोत। आता सुप्रीम कोर्टाचं पालन सरकारला करायचं आहे आणि अंमलबजावणी करायचं आहे। 85च्या GR मध्ये जी आमची चुकीची असंवैधानिक पद्धतीने जो जे अध्यादेश काढलेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे आहे। एवढी साधी आणि सोपी मागणी आहे साहेब आमची। त्यासाठी 15 दिवस झाले आम्ही बसून आहे। शासनाचा कोणताही प्रतिनिधी आमच्यापर्यंत येत नव्हता। 2.5 लाख लोकांना आम्ही आवाहन केलं होतं। 5 तारखेला भव्य असा रस्ता रोको आंदोलन झाला आणि आम्ही अजूनही सुद्धा सांगितलं की जर 10 तारखेला जर अध्यादेश शासनाने नाही काढला, त्या अगोदर आम्ही मोर्चा सुद्धा काढला होता साहेब। हिवाळी अधिवेशनामध्ये 1 लाख लोक या विधिमंडळाला येऊन धडकले होते। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, तसेच माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि संपूर्ण सचिव आदिवासी मंत्री यांनी सुद्धा आश्वस्त केलं होतं की 1 जानेवारीला आम्ही परिपत्रक काढू बा आदिवासी गोंडगोवारी जमातीचं। पण त्यांनी परिपत्रक न काढल्यामुळे 26 जानेवारीला आम्हाला इथं बसावं लागलं आणि 26 जानेवारी पासून तर 30 तारखेपर्यंत आमच्या तब्येतीचे हाल अपेक्षा सुद्धा कोणी घेतली नाही। शासन सुद्धा आमचं चेकअप करायला येत नव्हतं। जेव्हा विरोधी पक्षनेते नानाभाऊ पटोले येऊन गेले तेव्हा कुठे आमचं सर्क्युलेशन सुरू झालं, म्हणजे टेस्ट घेणे सुरू झालं आणि 5 तारखेचा जो भव्य असा रस्ता रोको आंदोलन आहे त्याला गार्डबोर्ड लावण्याचं सुद्धा काम केलं आहे।
शासनाने शब्द दिला होता, माननीय ऍडिशनल SP त्यांनी शब्द दिला होता की आम्ही कोणतेही केस दाखल करणार नाही. पण या आम्ही निंदा करतो त्या लोकमत पेपरचा. त्यांनी चुकीची बातमी छापलेली आहे. अजून आम्हाला कोणतेही परिपत्रक दिलेलं नाहीये की तुमच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे बा म्हणून. हे अशा पद्धतीचं चुकीचं वातावरण निर्माण करतात, आमच्या लोकांना डावलण्याचा प्रयत्न करतात. साधी आणि सोपी मागणी आहे, 85च्या GR मध्ये दुरुस्ती करण्यात यावी आणि सुप्रीम कोर्टाच्या पॅरा नंबर 83 नुसार आदिवासी गोडगोवारी ज्यांची संस्कृती वाघोबा नागोबा ढोलपूजा आहे त्यांची अंमलबजावणी करण्यात याची, एवढी साधी आणि सोपी मागणी आहे साहेब. आणि आमची लढाई आताची नाही आहे साहेब, गेल्या 1956 पासून, म्हणजे आज साहेब तुमचा जन्म सुद्धा झाला नसेल, माझ्या वडिलांचा सुद्धा जन्म झाला नव्हता, तेव्हापासूनचा विषय मागणी आहे. हे विषय म्हणजे एका विषय किती गंभीर आहे, जो माणूस वारंवार आपल्या हक्कासाठी लढत आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आणि जो व्यक्ती मागल्या 2-3 वर्षापासून आपला लढा देत आहे तो व्यक्ती लगेच त्यांना सगळं काही मिळून जातं. म्हणजे आम्ही संख्येने कमी जरी असलो तरी आम्ही विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात आहोत. नाही म्हटलं तरी आज 25 ते 30 लाखाच्या घरामध्ये आहोत. जर शासनाने या 10 तारखेला अध्यादेश नाही काढला तर आमच्या संपूर्ण निवडणुकीवर बहिष्कार राहील आणि ठामपणे राहील. आणि आम्ही सुद्धा आवाहन करू, जर शासनानं खरंच गंभीर व्हावं, 10 तारखेला अध्यादेश काढावा. आपण सुद्धा आता फोन लावून मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा, आम्हाला आश्वस्त करा. आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीने आदिवासी गोंडगोवारी जमातीचे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र वैधता सर्व कार्य धरून अनुसूचित जमातीचे संपूर्ण लाभ आणि संपूर्ण नियमाप्रमाणे आम्हाला संधी द्यावी याकरता जे आमरण उपोषण आहे, मी एवढंच आश्वस्त करतो की जी 10 तारखेला शासन बैठक घेत आहे, आज मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे, मी त्यांना संध्याकाळी नक्की बोलेल. माननीय देवेंद्रजींनी पुढाकार घेतला आहे. 10 तारखेला जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये मला वाटतं की आपलं सर्व प्रतिनिधी मंडळ आमच्याकडनं जे काही पक्षाकडनं जे काही यामध्ये मांडणी करायची आहे ती मांडणी नक्कीच या पेंडॉलच्या वतीने मी करेल, एवढंच अभिवचन मी आपल्याला देतो. आणि नेहमीच आम्ही आपल्या पाठीशी उभे आहोत. आणि जे काही चुकीच्या कर्मा लागल्या असतील, जे काही चुकीचं झालं असतील त्याकरता मी स्वतः पत्र देईल. आणि या चुकीच्या कर्मा लागल्या असतील, या मोर्चावर कार्यावर कर्मा लागल्या असतील त्याकरता माझं पत्र आजच त्या कर्माबद्दल सरकारची आदिवासी समाज कधीही पार्टीचं राहील, एवढंच या ठिकाणी अभिवचन देतो. तुमच्या या आंदोलनाला यशस्वी होण्याच्या शुभेच्छा देतो. मला विश्वास आहे की जी मागणी आपली आहे ती मागणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाला आणि जे काही आपल्या आदिवासी रूढी परंपरा आहे, अनेक वर्षापासून जमातीने ज्या ठिकाणी गोंडगोवारी म्हणूनच त्या ठिकाणी उल्लेख झाला आहे, या सर्व सुविधा आपल्याला मिळाव्या याकरता पक्ष आपल्या पाठीशी राहील, एवढंच या ठिकाणी अभिवचन देतो. धन्यवाद. साहेब, 23 नोव्हेंबर 1994 रोजी आपला गोवारी जमातीचा हत्याकांड झाला. 114 लोक वारले साहेब. आणि मागणी तेच होती 85च्या GR मधली दुरुस्ती. आणि तो हत्याकांड झाला साहेब. आणि इथं महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झालं. आपलं पहिल्यांदा BJP युतीचं शासन आलं साहेब. आणि तेव्हापासून आम्ही BJP सोबत आहोत, हे आपण विसरावं नाही साहेब. BJP सोबत आहोत. आमचे इथं जे उपस्थित लोक आहे त्याच्यापैकी यवतमाळ जिल्ह्याचे भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष गोटरे साहेब आहे, नंदूभाऊ कोळे आहे रामटेकचे. आपल्याला माहीतच आहे साहेब, आम्ही तुमच्या सोबतच आहोत. उद्याच्या विनोदभाऊ कोळे आहे पुन्हा आमचे कनानवाले, ते पण सर्व तुमच्या सोबतच आहे साहेब. आणि आम्हालाही वाटत नाही की तुमच्या सोबत साथ सोडावी, परंतु कसं साहेब, आमचंही दुखणं आपण समजून घ्यावं आणि त्याच्यावर उद्या 10 तारखेच्या बैठकीत लवकरात लवकर तोडगा काढावा आणि आम्हाला न्याय द्यावा. आम्ही पुन्हा तुमच्या सोबतच आहोत, सोबत येण्याचं काही कामच नाही आहे. परंतु उद्याच्या बैठकीला आपण आवर्जून
माननीय फडणवीस साहेबांना सुद्धा बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हो. तर आपण बिलकुल बिलकुल बस एवढीच अपेक्षा आहे साहेब आपल्याकडून. चला धन्यवाद. आणि आपण विचार करावा सर, एवढीच विनंती. हा समाज तुमच्या पक्षाचा ऋणी राहील जर विचार केला तर. जर विचार नाही केला तर मग आम्ही पण विचार करू. तो ऐसा लगता है कि 1000 साल पुरानी दुश्मनी ओबीसी समाज की राहुल गांधी की है, ऐसा वीडियो में दिखता है। जिस प्रकार से चिढ़ के बोल रहे हैं, देश का ओबीसी समाज, महाराष्ट्र का ओबीसी समाज रास्ते पे है और राहुल गांधी को छोड़ेंगे नहीं, इटली भेजेंगे। राहुल गांधी बार बार अपमान करते हैं। मेरा पहला सवाल नाना पटोले से है। नाना पटोले, आप ओबीसी की बात करते हैं, ओबीसी के विकास की बात करते हैं, ओबीसी का अपमान बार बार सहन कैसे कर रहे हैं? रेसिग्नेशन देना चाहिए नाना पटोले ने, रेसिग्नेशन देना चाहिए विजय वडेट्टीवार ने। विजय वडेट्टीवार ओबीसी की बात करते हैं महाराष्ट्र में, ये बात नहीं चलेगी, दोगलापन नहीं चलेगा। राहुल गांधी के ऊपर राजीनामा फेंक के आना चाहिए नाना पटोले वडेट्टीवार ने। जिस प्रकार से कल चिढ़कर ओबीसी का अपमान राहुल गांधी ने किया है, हालांकि जब गुजरात में ये समाज जब मोदी जी गुजरात के मुख्यमंत्री के पहले ही हुआ है ओबीसी समाज, और कांग्रेस पार्टी ने बार बार अपमान किया ओबीसी समाज का। ओबीसी समाज को 80 में ही कांग्रेस पार्टी ने आरक्षण देना था, लेकिन मंडल आयोग को आना पड़ा, वीपी सिंह को आना पड़ा, भारतीय जनता पार्टी को सपोर्ट करना पड़ा। ये पार्टी, कांग्रेस पार्टी ओबीसी के खिलाफ है, कांग्रेस पार्टी का मूल ओबीसी के खिलाफ है, कांग्रेस पार्टी का जन्म भी ओबीसी के खिलाफ है। और मैं ये समझता हूँ कि अभी राहुल गांधी को जनता इटली में नक्की भेजेगी, बार बार ओबीसी का अपमान कर रहे हैं। उन्होंने तेली शब्द का इस्तेमाल किया, आप भी उसी वर्ग से आते हैं, तो तेलियों में कितनी नाराजगी इस विषय को लेकर? तेली समाज तो नाराज है ही, लेकिन समस्त ओबीसी समाज नाराज है, समस्त ओबीसी समाज नाराज है। बार बार वो अपमान करते हैं इस समाज का, और जिस प्रकार से करते हैं वो अगर भाषा देखेंगे जैसे हमारी दुश्मनी है, जन्मजात दुश्मनी, ऐसी भाषा करते हैं। वो मोदी जी को सहन नहीं करते। अगर वो मोदी जी को सहन नहीं करते तो देश ने गारंटी, मोदी जी ने देश की गारंटी है, मोदी जी गारंटी जो है वो देश की पूरे विकास की गारंटी मोदी जी ने ली है, विकसित भारत की गारंटी मोदी जी ने ली है। ये राहुल गांधी को आने वाले चुनाव में लोग इटली भेजेगी, ऐसी स्थिति बनने वाली है। एक के बाद एक ऐसा देखा जा रहा है, महाराष्ट्र में लाइव गोलियां चल रही है, नेताओं के आपसी विवाद सामने आ रहे हैं, एक दूसरे की हत्या करने पर उतारू हो गए। हाल ही में एक घटना सामने आई है। देखिए, जो घटना कल हुई है उस घटना में सरकार का क्या दोष है, गृह मंत्री का क्या दोष है? दो लोग आपस में फेसबुक लाइव कर रहे हैं, वहाँ गोली चल रही है अंदर रूम में, इसमें सरकार कहाँ से आ जाती है? सरकार ने इंक्वायरी करनी चाहिए, शासन करना चाहिए, बात ठीक है, लेकिन कोई मूर्ख लोग गृह मंत्री का राजीनामा मांगते हैं, मूर्खता है पूरी। गृह मंत्री देवेंद्र जी क्यों राजीनामा देंगे भाई? आपकी दोनों की आपस में झगड़ा है और देखना पड़ेगा। उद्धव ठाकरे गुट के दोनों हैं, दोनों उद्धव ठाकरे गुट के नेता हैं, दोनों उद्धव ठाकरे के साथ रहते हैं, दोनों का आपस में क्या है, कौन से लेवल के उनके रिलेशंस है, वो भी देखने पड़ेंगे। उसमें गृह मंत्री का क्या सवाल है? वो मूर्ख है राजीनामा मांगने वाले।